तुम्हाला मी सांगतो, दिवाळीच्या पूर्वी माझ्या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं निसर्गाच्या परिस्थितीमुळे जे नुकसान झालं ते 100% देण्याचं काम आम्ही करणार। NDRFचे निकष असतील, काही गावं एक एकर सुद्धा सुटणार नाही याची काळजी आम्ही स्वतः कृषी विभागाला बोललोय, आदेश दिले, कृषी मंत्र्यांना बी आदेश दिले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सुद्धा आदेश दिले की शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते पूर्णपणे द्या। तुमचा बैल गेले असन, गाय गेली असन, 2 बैल गेली, शेळी गेली, हे तुमचा संसार वाहून गेला असन, त्या सगळ्याला मदत करण्याचं काम सरकार सर्वोपरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहील। तुम्ही आज बघितलं असन, मी सकाळपासून फिरतोय, पूर्ण तालुक्यात फिरतोय। मी ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा जो मुलगा आहे आणि म्हणून मला शेतकऱ्याची जाण आहे। मला कोणी काय म्हणलंय काय नाही त्याच्यापेक्षा मला राजकारण करायचं नाही, माझ्या शेतकऱ्याचं पाठीशी उभा राहायचं ही भावना ठेवून मी पूर्णतः फिरतो आणि माझी जबाबदारी, माझ्या सरकारची जबाबदारी की यांना सगळ्याला मदत मिळाली पाहिजे। ही पीक विम्याची हे सुद्धा मुदत सुद्धा 30 पर्यंत वाढविण्यात आली। कोणाचे ई पीक असते फिजिकली होईल, काही मशनी बंद असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपण तोही पूर्ण करू, सगळ्या शेतकऱ्याला मदत मिळेल। निसर्गाचा कोप या कोणाचा काही नाही आहे, त्याच्यामुळं एवढंच आपण आईच्या तंबेला प्रार्थना करू, या शेतकऱ्याला धीर देण्याचं काम करावं, एवढंच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।